माध्यमातून त्या कुंभातील काही अमृतकण 4 ठिकाणी पडले: हरिद्वार, प्रयागराज, उज्जैनी आणि नाशिक. आणि या कुंभाचे प्रकार आहेत. अर्धकुंभ असतो तो 6 वर्षांना असतो, कुंभ असतो तो 12 वर्षांना असतो, आणि महाकुंभ असतो तो 144 वर्षांना येतो. म्हणजे 12 वर्षाचा एक कुंभ, असे 12 कुंभ व्हावे लागतात, तेव्हा 144 वर्ष होतात. आणि त्या कुंभाचं पर्व म्हणजे आता चालू आहे. जवळजवळ 7 लाख साधू संत आलेत त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे पहा, वीरशैव धर्मांतर्गत येणारा पंचाचार्यांचा अड्डपालखी महोत्सव यावेळी त्या कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. दुसरं म्हणजे जवळजवळ 100 ते 125 शिवाचार्य त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि त्या ठिकाणी महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये तीर्थस्नान होणार आहे. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी 45 दिवसाचं अनुष्ठान महास्वामीजींचं चालू आहे. किती दिवसाचं? 45 दिवसाचं अनुष्ठान आहे. आणि त्या अनुष्ठानाला मोठी गर्दी आहे. एवढंच नव्हे, तुम्हाला सांगतो, त्या अनुष्ठानापर्यंत पोहोचण्यासाठी 45 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो पायी. म्हणजे कुंभामध्ये येण्यासाठी शरीर सुद्धा ताकदवार पाहिजे. मग शरीर ताकदवार ठेवण्यासाठी काय करावं लागणार आहे? नित्य व्यायाम असला पाहिजे. अशाच माणसांना तिथं प्रवेश आहे. सर्वसामान्य माणसाचं काम नवं. पाण्यामध्ये पाय ठेवला तर बर्फ होईल, इतकी थंडी आहे, इतका पाऊस आहे त्या ठिकाणी, तुम्ही न्यूजवर बघत असाल. आणि म्हणून अशा बिकट अवस्थेत सुद्धा 60 कोटी जनता भारतातली या 45 दिवसामध्ये त्या ठिकाणी स्नान करणार आहे. याला म्हणायचं धर्मविजयेश्वर.